नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या अपडेटमध्ये नक्की काय? आजची जी अपडेट आहे, तुम्ही हा व्हिडिओ मोबाईल फोनवर बघताय ना, त्याच्यासाठी तुम्ही इंटरनेटचा रिचार्ज केलाच असेल ना. बरं, इकॉनॉमिक्सचा आणि त्याचा काय संबंध? तर मित्रांनो, तुमचा खर्च वाढणार आहे. हो, जे इंटरनेटचे रिचार्ज तुम्ही करता किंवा जे डेटा तुम्ही यूज करता, आपण जगात ऑलमोस्ट डेटा वापरण्यावर एक नंबरवर पोहोचलो. ऑलमोस्ट असं आपण असं म्हणू शकतो. कारण इंडियामध्ये डेटा हा सगळ्यात स्वस्त अवेलेबल आहे. डेटा म्हणजे इंटरनेटचे पॅक. हा खर्च साधारणतः इलेक्शन झाल्यानंतर असं एक्सपेक्टेड आहे, की 25% हे खर्च वाढणार आहे. हो, यू हर्ड मी राइट. तुम्ही मला बरोबर ऐकलात. धिस एक्सपेंडिचर विल गो अप बाय ₹100 पर पर्सन. प्रत्येक व्यक्तीमागं ₹100 रिचार्जेसचा खर्च ऑन एन एव्हरेज मंथली हे वाढणार आहे. हे असं का होतंय? टेलिकॉम कंपनीज ज्या आहेत, टेलिकॉम कंपनीज म्हणजे आपल्या भारतात तसं बघितलं तर फक्त 3 टेलिकॉम कंपनीज प्रामुख्याने आपल्याला बघायला भेटतात. एक भारती एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडिया. 3च आहेत. BSNL आहे, पण त्याचं कंपॅरेटिव्हली मार्केट कव्हरेज तेवढं नाही. सगळ्या कंपनीज, ऑल द कंपनीज टुगेदर हे आता 5G लॉन्च करतायत किंवा काही ठिकाणी 5G लॉन्च झालेलं आहे ऑलरेडी. आता 5G जेव्हा लॉन्च होतंय, देअर इज अ लॉट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट. म्हणजे त्याला इन्फ्रास्ट्रक्चर जो लागणार आहे त्याच्यावर कंपनीजनी ऑलरेडी खूप खर्च केलेला आहे. त्याच्या बँडविथसाठी गव्हर्नमेंटनी स्पेक्ट्रम विकत घेतलेलं आहे. त्याच्यासाठी खूप मोठा रेव्हेन्यू यांनी खर्च केलेला आहे किंवा गव्हर्नमेंटला तो रेव्हेन्यू त्यांनी दिलेला आहे. स्पेक्ट्रम लायसन्स फी त्याला म्हणतात. आता याचं जर ॲनालिसिस आपण केलं तर असं ॲनालिसिस हे सांगतं की अर्बन एरियाजमध्ये ऑन एन ॲव्हरेज, अर्बन एरियाज म्हणजे शहरी भागात ऑन एन ॲव्हरेज लोक त्यांच्या इन्कमचं 3.2% रक्कम हे टेलिकॉम सर्व्हिसेसवर खर्च करतात. ही रक्कम 3.2% वरनं जवळपास 3.9% म्हणजे 4% वाढायची शक्यता दर्शवली गेलेली आहे. मात्र रुरल एरियाजमध्ये हाच एक्सपेंडिचर कंपॅरेटिव्हली अर्बन एरियाजपेक्षा जास्त आहे. आज रुरल इकॉनॉमी डेटा यूज करण्यासाठी ऑन एन ॲव्हरेज त्यांच्या इन्कमचं 5.2% रक्कम टेलिकॉम सर्व्हिसेससाठी खर्च करते, विच इज एक्सपेक्टेड. आणि हे एक्सपेक्टेड आहे की हा खर्च रेट वाढवल्यानंतर 5.9% म्हणजे जवळपास 6% जाणार आहे. आता होतं असं की जेव्हा ह्या टेलिकॉम कंपनीज सगळं मेजर करतात, ते एक असं मेजर करतात की ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर किती आहे आमचा. त्याला ARPU असं म्हटलं जातं, ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर. आता याचा जर आपण हिशोब लावला की आत्ता सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे फॉर एन एक्झाम्पल एअरटेल. एअरटेलचा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर जवळपास ₹250 आहे. त्याच्या खालोखाल जिओ आहे, ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर ₹180. त्याच्या खाली आपलं व्होडाफोन आयडिया ₹145. आता याची कॉस्ट तुमच्यासाठी, आपल्या पॉकेटसाठी वाढणार आहे इलेक्शनच्या नंतर. एअरटेल ऑन एन ॲव्हरेज त्यांचा जो रेव्हेन्यू, ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर आहे तो ₹29 वाढणार आहे. जिओच्या बाबतीत हाच आकडा जवळपास ₹26 आहे आणि व्होडाफोन आयडियाच्या बाबतीत हा आकडा जवळपास ₹25 आहे. आणि याचं जर ॲव्हरेज आपण बघितलं की ऑन एन ॲव्हरेज स्केलवर सगळ्या ज्या टेलिकॉम कंपनीज आहे, तर हा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजरचा जो खर्च आहे ऑन एन ॲव्हरेज 16% वाढणार आहे. म्हणजे जवळपास हा आकडा जर बघितला तर प्रत्येक माणसाला ₹100 जास्त डेटावर दर महिन्याला खर्च करावा लागणार आहे. त्याचा कंपनीच्या रेव्हेन्यूचा, इकॉनॉमिक्सचा संबंध काय? संबंध त्याचा असा आहे की नॅचरली तुम्ही सर्व्हिसेसवर खर्च करताय, तर हे कुठंतरी परत GDPमध्ये म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जिथं गुड्स आणि सर्व्हिसेसच्या बाबतीत कॅल्क्युलेशन होतं, त्याच्यात खर्चात वाढ होणार आहे. ओके. आणि कुठं जरी ही खर्चात जर वाढ झाली तर कंपनीज हा खर्च का घेत आहेत? कारण त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केलेला आहे. अँड इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगला पाहिजे असेल, स्पीड चांगली पाहिजे असेल, तर आपण जास्त पैसे मोजायला तयार राहायला पाहिजे. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले खूप सारे इकॉनॉमिक्सचे व्हिडिओ आहेत, ते बघा. नवीन काही व्हिडिओ ऐकायचा असेल तर कमेंट्समध्ये लिहा. आज इथंच थांबूया. परत भेटूया. नमस्कार.